काय सांगायला बरं, कुठून आला? आम्ही जालना घनसंगी तालुक्यातून पाणीवडीतून आलेलो आहे. आज भुजबळ साहेबांनी एक ओबीसीला हाक दिली आणि त्या हाकेला अनुसरून आम्ही आज इथं एल्गार मेळाव्यासाठी आलेलो आहे. काय भावना तुमच्या? आमच्या भावना हे आहेत की मराठा समाज काही हा आमचा विरोधक नाही, आम्ही त्यांना आरक्षण देऊ नका असंही म्हणत नाही, पण त्यांना ओबीसीचाच का हट्ट? बरोबर आहे की नाही? याच्यात गोरगरीब लोक आहेत, या गोरगरीब लोकांच्या ताटातला का हो? बरोबर आहे का? त्यांना द्यासाठी आम्ही कुठलं त्यांना विरोध केलेला नाही की तुम्ही आरक्षण देऊ नका त्यांना त्याचं घ्यायचं, त्यांचं स्वतंत्र घ्यावा हीच आमची इच्छा आहे. पण ते म्हणतात की आमचं पहिल्यापासून ओबीसी मध्येच नोंदी आहेत कुणबीच्या. मग पहिल्यापासून ओबीसी येत होतं. 1994 ला जी आर निघाला ना, तेव्हापासून यांनी नोंदी काढायला पाहिजे होत्या का नव्हत्या? 1994 पासूनच ते त्याच्यात असते, तर मग आता लोक त्यांनी नोंदी काढल्या का नाही? बरोबर आहे की नाही? या प्रश्न की त्यांनी त्यांच्या तेव्हाच विरोध करायला पाहिजे होता ना. मग आज का करायचं? इतक्या वर्षानंतर यांना जाग कशी आली? तुमच्यावर नोंदी असेल तर त्याला आमचा स्पष्ट तुमची नोंद सापडली तर आम्ही अडू शकत नाही त्याला. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही शासनावर प्रेशर आणून दबाव करून आणि असं काळा जी आर काढायला लावणं हा कितपत योग्य आहे हे सांगा. कारण तुम्ही आज राजकारणात तुमचे मराठा प्रस्थापित नेते भरपूर आहेत आणि तुम्ही तुमचा समाज हा सगळ्या समाजा आता 18 पगड जातीपेक्षा जागृत आहे म्हणून तुम्ही एकत्र आलात. आमच्या 18 पगड जातीचे लोक एकत्र यायला थोडा वेळच लागेल, म्हणून आता कुठंतरी या मेळावे होऊन येणार लोक एकत्र यायला लागलेत. आणि ज्या दिवशी जर ओबीसी समाज खरा जागा झाला त्यावेळेस ओबीसीची महाराष्ट्रात सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे छाती ठोकून सांगतो. कारण पूरपाडा यांनी ओबीसीला जागा केलंय, आता त्यांच्या ताटातलं उडून त्यांना जागा केलं, एवढंच सांगतो. भुजबळ साहेबांना यांनी इलेक्शनच्या टायमाला जातीवादावरून खूप त्रास दिला म्हणजे मतदानाला आम्हाला बूथ लावा सुद्धा परमिशन ठेवली नव्हती. अंदरसूल मध्ये गावात येवला अंदरसूलच्या परिसरात बूथ लावा सुद्धा परमिशन न ठेवली. काही गाव ठराविक गाव त्यांचे होते तिथले आपले पोरला गेले का त्यांना ते उसकटून लावित होते, त्या मारहाण केले, बाकीच्या गोष्टी सगळ्या केल्या. आम्ही त्यांना एका कवडीनं मोजलं नाही. आमचे बाहेरून संबंध कॉन्टॅक्ट लावून साहेबांना अशा लीडमध्ये काढलंय, यांना पळती भूमिका मिटवली. त्यांना 28 सभा एका दिवसात घेतल्या येवला तालुक्यात जरांग्यानं. 28 सभा घेतल्या. वैजापूर संभाजीनगरची जी हद्द आहे तिथून तर नाशिकच्या लासलगावच्या शेवटपर्यंत 28 सभा घेतल्या. साहेब एक साईड सभा होती, त्याची एक साईड सभा होती. त्याने XYZ अजून एक व्यक्ती आणला होता एका विशिष्ट ह्याच्यातला, तो दुसऱ्या साईडनं सभा घेत होता. तरी त्यांच्याकडून काहीच वाकडं नाही झालं. साहेब जबरदस्त मतांनी निवडून आले. त्यांनी इशारा दिला की आता बघतोच कसा निवडून येतो. त्याच्या इशाऱ्याला आमदार येवला तालुक्यात कोणीच मोदत नाही. साहेबांनी येवलं तेवढे परिस्थिती निर्माण करून ठेवले का ज्या टायमाला साहेब येवलं देत होते त्या टायमाला मला पिण्याला दिवाळीला पाणी राहत नव्हतं. आज उन्हाळा चालू जरी झाला, मार्च एप्रिल मे कधी होऊन द्या तरी आमच्या विहिरीचे पाणी हटत नाही. साहेबांना कुठून डोंगराचे बोगदे कुठून साहेबांनी येवल्यात पाणी आणून घातले. गुजरातचं पाणी महाराष्ट्रातलं पाणी येवला तालुक्यात आणून सोडलं साहेबांनी. उलटी गंगा आणलेली. पण जेवढं मतदान त्यांना पडत होतं भुजबळ साहेबाला अगोदर, आता तेवढं पडलं नाही. आता पाहिलं नाही, त्याच्यामुळे ते फक्त जातीवाद झालं. 1,08,000 समोरच्याला मतदान झालं, समोरच्या व्यक्तीला. आणि साहेबांना झालं 1,39,000. 25,000 ते 26,000 मतांनी साहेब आले. आमचा आकडा होता 35,000 ते 36,000. 10,000 मतदान कमी झालं. आणि त्यांचं मतदान येवला तालुक्यात 1,18,000 होते. त्याच्यातलं त्यांच्या 10,000 मतदान झाले नाही. 1,08,000 टोटल वन वे मतदान केलं त्यांनी. पण इतर आपला ओबीसी समाज त्यांनी टोटल वन वे दाखवला आणि साहेबाला जास्त मतांनी निवडून आणलं. आता काय परिस्थिती नाही. आता त्याचा बाप जरी आला ना तरी यावलं कोणाकडून काही वाकडं होत नाही. साहेब सांगतील ते शिट. आणि जे साहेबाचे फोटो फाडायला पडत होते, रात्रंदिवस फोटो तुटीत होते, ते साहेबा माग आज पाय पडत पडू राहिले. साहेब आम्हाला तिकीट द्या, साहेब आम्हाला घंटेला तिकीट द्यायला काहीच भेटत नाही. आता कशामुळे झालं बरं? साहेबांना माहिती साहेबच बाप आहे, दुसरा कोणीच बाप होऊ शकत नाही. नाशिक जिल्हा सुद्धा दुसरा बाप होणार नाही. साहेब एकमेवच बाप आहे. नाशिक जिल्हा साहेब एकमेव बाप आहे. ज्या पद्धतीनं भुजबळ इथे बीड मध्ये यायचं म्हणत होते, विरोध केला जात होता. विरोध करून द्या ना. भुजबळ साहेबांना विरोध करणारे लय पकाट आहे. फार मंत्र कुठून असतील नसतील ते, तरी साहेब कोणाला घाबरत नाही. मंत्रालय साहेब पुढून लटलट कापत हे निश्चित आहे. आम्ही येवला ते साहेब जवळून पाहणार माणूस आहे. बाकीचे बी आहे. आमच्या येवल्यातून 25 गाड्या अंदरसूल येवला ग्रामीण 25 गाड्या आज इथं आलेल्या आहे. मग आता परिस्थिती बदलली की टोटल परिस्थिती बदलली. त्यांना जर स्वतः जरी तो जिल्हा परिषदेला अंदरसूल गाठात त्यानं येऊन उभा राहावं, त्याच्या समोर XYZ साहेबाचं कोणतं शीट राहून द्या, त्याला म्हणा तू फक्त लीड क्रॉस कर. चॅलेंज यांचं
ज्या गावात आम्हाला बूथ लावायला परमिशन नव्हती त्या गावाचं 1200 मतदान होतं एका गावाचं. तिथं 601 मतदान साहेबांना पडलं आणि समोरच्याला 600 मतदान पडलं. साहेब एक मतदान त्या गावात पाटलाचंच गाव पुरं टोटल पाटलाच गाव एक मताला साहेब पुढे निघाले.